काय नाव आहे पूर्ण सांग. जालिंदर साहेबराव शिंदे. जालिंदर साहेबराव शिंदे, राहणार कुठं? प्रवार संघ. आमच्या दोघांचा आलटी पलटीचा व्यवहार झाला. त्यांची जी गाडी होती मारुती कंपनीची इको गाडी, बरोबर, 2014ची गाडी. गाडीचा ओनर सेकंड यांनी मला आरसी बुक दिलेलं आहे, याच्यावर बॉजोबीजे काही दाखवित नाही आहे, बरोबर आहे का? आणि गाडीचे इन्शुरन्सचे पैसे आम्ही कट केलेले व्यवहारातून आणि PUCचे कट केले आणि 3,800 रुपये चलन होतं जे आम्हाला दिसतं, तिथं आम्ही तेवढे कट केले. OTPसाठी काहीच पैसे आम्ही राखून नाही ठेवले. साहेबांनी शब्द दिला आहे की OTP करून देणार, बरोबर. आता त्यांची जी गाडीचा नंबर आहे MH12KN2250, बरोबर आहे का? ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त काही पोलीस केस, कोर्ट कचेरी, काही पण भानगडी किंवा काही कर्ज निघलं इकोवरती, म्हणजे 10/1/2026च्या अगोदर याची सर्व जबाबदारी तुमची राहील. आता ही गाडी देतोय तुम्हाला, कोणती? माझी आल्टो. माझी आल्टोचा गाडी नंबर आहे MH20BJ2209, सॉरी MH386336. ही आल्टो 2014 वाली ब्लॅक कलरची, ओनर थर्ड. आणि आमचा आल्टीपल्टीचा जो जसा सौदा झाला होता 220 इकोचे होते, 10,000 रुपये खर्चाचे आपण एकूण वजा केले होते, 2,10 घेणं होतं. तर त्याच्यातून 1,80,000 रुपये आल्टोचे वजा केले, एकूण टोटल 40,000 रुपये जे देणं निघत होतं, बरोबर. त्याच्यातून 2,000 रुपये गाडी नावावर करायचे आपण कट केले आल्टोचे. आता HSRP प्लेटची पावती त्यांनी दिली आपल्याला, आपण HSRP बनवून देऊ कशाला? आल्टोला. असा व्यवहार ठरलाय. इथून पुढं आल्टोची रोडवरची जबाबदारी तुमची राहील, इथून मागची ही सगळी माझी राहील, बरोबर आहे का नाही? नावावर आल्टो आम्ही तुम्हाला करून देऊ, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने व्यवहार ठरला. ज्या दिवशी आम्ही ही तुमची इको विकू त्या दिवशी तुम्हाला OTP, तुमचा मोबाईल नंबर आम्ही अपडेट करू, तुम्हाला फोन करू, OTP हे तुम्हाला देणं लागेल, असं तुम्ही शब्द दिलाय, बरोबर आहे का नाही? हां, जर तुम्ही OTP दिला नाही, उद्या काही दुर्घटना घडली तर OTP न दिल्यामुळं तुमची जबाबदारी ही तुमची राहील, बरोबर आहे का नाही? OTP दिला, गाडी परत घ्यावं लागेल तुम्हाला. दिलेली रक्कम तुम्हाला आम्हाला सगळी व्याजासह परत करावी लागेल. जर OTP नाही दिला तर सांगतोय मी, आम्ही फोन करणार तुम्हाला, बरोबर आहे का नाही? एकदा नाही 4-5 वेळेस करू, तुम्ही नाही दिला तर. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवहार ठरला.